बाई मला कशाला ह्यांनी असे काम सांगतात, मला तर काही कळतच नाही. वैताग येतो नुसतं मला तर. ह्यांना करायचं तर आंघोळी आणि मी पाणी तापून द्यायचं, हाय की नाही? माझ्या उपकारालाच आंघोळी करतात. कशाला राहते तिथं काही माहिती. अगं पूर्वा बाई, अगं एकच लाकूड आहे तर चुलखाण्यात. अगं तिथले लाकडं आणायचे, 2-4 लाकडं लावायचे. जाळ लागला तर पाणी तापण ना जरा धना. हाय ना तेवढं ह्याच्यात तापता येते पाणी. अगं बाई काय जीवर आल्यावाने करते बरं. ती जाऊन दे, ती पाणी तापू दे, नाही तर नको तापून देऊ. मुर्देगार पाण्याने का करणं व्हाय ना, मला रानात जायचंय. काय मग काय करू आता? काय करू म्हणजे ती पोरांना पाठवीन, पटकन डबे दे. तुला माहितीये मला बीपीचा त्रास आहे, तुझ्या सासऱ्याला शुगरचा त्रास आहे. गोळ्या खातो आम्ही, उन्हात बाई मरू तिथं नाही जर गिळलं तर. बर देते ना सासूबाई. थोपडाचे जरा झटके बंद करा आणि लवकर लागा कामाला. असंच करा, स्वतः टोचून बोलणार आणि नंतर मला म्हणायचं हे असं नीट कर आणि तसं नीट कर. मला ऑर्डर सोडणार अजून. स्वतः करायला काय होतं? रानातले काम करतात म्हणजे काय माझे उपकार करतात काय? म्हणून मला काही इथं विकतच घेऊन आणली ह्यांनी. जाऊन दे बाई, मला नाही करायचं, पडून देते. चला बाई, एक तर लेट झालंय. चला पाऊल उठला. अरे चल ना बाळा, मी आहे ना तुझ्या मागच आहे ना. मग अहो लय काम आहेत रानातली. काम करायची. बरं मी काय म्हणते ऐका, तुम्ही दोघं काय करता? दाराधरी का रे? लाईट आली असली तर बघता का? हा हा? एवढं बघत. आपण नीट. हा हे काय अरे ती काय उचलतोय का? जनावर सुटलेले जनावर. हा अंगापेक्षा बोंगा नाही. वाटलं तर याच्या कधी तुझ्या जीव थोडा अरे पावशेर कमी, तू पावशेर. त्याच्यामुळे तू जरा दम खा जा, मध्ये तर लई येतो. तात्या मला झेपते काही तुम्ही हरकत. हा तू पावशेराने वजनाने जरा जास्त आहे, हा. त्याच्यामुळे तुला झेपत. पण नियोजन कसं करायचंय तिथं बसून करायला लागेल. हा. दोघ जण कामाचं मी काय नियोजन. सांगतो ऐक, हा भांडणं करायचे नाही. नाही काय हा. आणि जर भांडणं करताना जर मला दिसले ना, टंगडच मोडी ना. बरोबर आणि ते नाही मोबाईल- वाटत. ऐका मोबाईल कोणाकडे? मोबाईल अगं आई कामाच्या नादात मी विसरलो घरी. विसरला नक्की? हा. नाही तर तुमच्या दोघांचे भांडणं होते त्या मोबाईल वरून. नाही आता काम आहे म्हणल्यावर कशाला मोबाईल आणेल. नक्की तो नाही राहिला गप्पी खिशात. गुमानी दार धरायचं. हा काय हा मी नाही. काय करतो, हा जसं लय गुन्ह्याचं गं, ऐक. नाही लेकरू. हा. नारळ काढतो. कोण? तुम्हाला नारळ देतो प्यायला. हा हा? नारळ पाणी हो. नारळ पाणी. ऐका, तुम्ही वर झाडावर गेले ना, झाड खाली येईन तुमच्या बाजूने. ते अगं, येणार. एवढा झाड वाटतो का मी हा. तुला? म्हणून म्हणलं ती शानपणाच्या धडे नका गिरवी जाऊ. मी नारळ काढतो चला. आणि तुम्हाला प्यायला देतो. हा. त्या माणसांचं काय झालं ती मला पहिलं सांगा. ते नारळ काढायला येणार होते ना. अरे, ते येणार होते पण कस काय नाही आले काय माहिती. फोन तरी लावितो. लावा पोरांनो. हा. बरं जा बरं, तुम्ही ते मोटरचं बघा. हा जातो दार धरतो आम्ही दार. ए चल नार्या चल हार्या. काय झालं? चल फोन नाही लागत त्याचा. फोन लागा नका. बरं चला, तवर त्या गोठ्यातलं गवत बिवत काढून घेऊ. हा, लागला. लाग ए मजा, अरे तू येणार होता, काय झालं? नारळ काढायचेत ना. कधी येणार आहे मग? ये लवकर, ये पटकून ये. अरे तुझीच वाट बघतोय आम्ही इथं वावरात. ये लवकर ये. हा आलो म्हणतोय 5 मिनिटात. बरं ऐका ना, ते सुवास कुठे गेलाय? प्रत्येक माणसाला नुसते पैसे घालवायचे, नारळ तोडायला पैसे. इथं काय ऊसाचं काय आलं का पैसे नाही? किडा काय गावात काय वळ सोडायला का? काही बोलता का नाही त्याला तुम्ही जरा? तुला एक सांगू का? हा. जोपर्यंत माझ्या हातात होता कारभार, हं. तोपर्यंत मी वडला. आता त्याच्या हातात कारभार दिलाय. आता त्याला असं वाटतंय की मी गावचा सरपंच आहे. पण तुम्ही त्याच्या हातात कारभार द्यायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? आता काय सांगू, आता त्याचं लगीन केलं. आता म्हणलं चला पोरग सुधरण. आता इथंच आई बाप चूक करीत आहेत, इथंच. लग्न झालं म्हणजे लगेच कारभार हातात दिला काय? हे झाले वाटाचे वाट सुरूच झाले आई बाप. मग तुम्हाला पण डोकं नाही. मस्त खरंय, हा? पण आता काय आहे? बरं चल चला ते गोठ्यातलं. पुढचं रान हाणी हा, जाऊ. मी त्याला नाही पुढचं. ए, इकडे काय इकडून कुठून आला तू? इकडे कुठे फिरतोय तू? ते थोडं काम होतं. इकडे राहणार. ते मित्र आलते रानात इकडे कुठं? मित्र आलते. आणि सकाळी तर म्हणलं मी गावात चाललोय, मला पतसंस्थेत जायचंय. ते इलेक्शन आहे ना आता गावातलं, हा. ग्रामपंचायतचं. हो. गावात काय होतं, मिटिंग घेता येत नाही. इकडे आम्ही मकात बसलो होतो, मिटिंग चालू होती आमची. बसला होता. अच्छा, हा कसली मीटिंग होती? हेच म्हणजे इलेक्शन प्रचार कसा करायचा, कोणला सपोर्ट किती? करायचा, काय करायचं कोणाकडून, हा कसं काय. किती फुली द्यायची असं. बरं ऐक, तू आहे ना ते राजकारण सोड आता. हे नारळा बिराळाचं हे जरा बघा. काय हे? नाही नाही ते मला नका सांगू.
आता मी घरातलं काहीच बघणार नाही 5-6 महिने. फक्त गावाचा विकास करायचा मला. हा गाव आहे ना, गावचा विकास कर. हा. अरे तुझे ते सोन्यासारखे 2 भाऊ हरणाऱ्या, मग अरे तुझ्यापेक्षा लहान आहे तरी ते ना रक्ताचं पाणी करते तर. थोड्या दिवस थांबा, एकदा सरपंच झालो ना मी. हा गडी ठेवू गडी, आपण 5-5 गडी ठेवू. अरे हा. बाबा तू सरपंच झाल्यावर हा बया मी तर बाई का असे तर बाई एवढा लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे ना. अख्खे तरुण वर्ग आहे का, यंग जनरेशन गावातलं हं. सगळं माझ्या मागे आहे. फुकट ते आणि पण. ऐक ना एक सांगू का, तुला वाटतंय तसं पण कुणी माग नसतंय बाळा. विनाकारण पैशाचा आहे ना इकडचीन दुराळा. नाही यावेळेस मी ऐकणारच नाहीये. हं. तो पहिला सरपंच आहे ना, तो विकास. हं. त्याला मी नाही थोबड राबतील हा. तर नाव नाही लावणार. हा फक्त तू नको आपटू. नाही पण भांडणाचं हे करू नको बरं का. कोण ते लय डेंजर माणूस आहे. मी माझं काय करायचं ते बघन. हा. आता मी यंत्रणा तशी लावली आहे. 2 एकर गेलं तरी जमन. अरे बाबा म्हणजे जाणार नाही पण गेलं तरी जमल. पण हो. नादच पुरा करणार आहे मी. जमिनीचं नाव नाही घ्यायचं, ऐकायचं. माझ्या वाट्याचं, माझ्या वाट्याचं. जमीन इकून देणार नाही. ऐक ना जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत जमीन इकून देणार नाही. अहो, 2 एकर म्हणलं मला तर हा. हार्ट अटॅकच यायची पार आले बाबा रे. हात जोडीते रे अरे, बाबा तुम्ही नव्हते ना नको. तेव्हा कमावलेलं आहे. या रक्ताचं आहे ना पाणी करून ही जमीन पिकवलेली. थोडा दिवस थांबा फक्त. हा बरं तुम्ही जा. आम्ही येतो जाऊन याला अरे नगरला जाऊन येतो. अरे लाज ये धरणार रे तिला सुहास. साड्या आणायच्या आता. कोणाला साड्या आणायच्या अरे पूर्वाला. मला नाही आणत का एखादी. अगं आता तिला घेऊन फिरावं लागेल ना नाही, प्रचाराला. नाही. प्रचाराला एखादी तिला हा? मला नाही आणत प्रचार का? करशील का? कोण? माझा प्रचार तुझा म्हणजे? प्रचार काय मी काही करीन. मला साडी फक्त सुंदर घेऊन हा, ये. हा. माझ्या आवडीचा रंग कोणता आहे. कोणता आहे? काळा ना. हा बाई माहिले गुन्ह्यातली. तिला लवकर या. 4-5 साड्या आणायच्या तर प्रचाराला फिरायचं आम्हाला. मग मला 4-5 हा तिला रोज एक नवीन साडी. अरे 2 आण आणि मला 3-4 आण. चला हो. जा तुम्ही ते काम करून घ्या. बायकोला 2 आनंद तिला 3 हा, चल, चल. साडीतच पुरायचं का हा, हो, तुला? चला तुम्ही जा काम करून घ्या. जा ही कार तुका लावू नको फक्त या बोटावर तर त्या बोटाला. हा. चला हो. तो का आला माया तोंडाला. नकोच मग, वाटतंय नुसतं. हा जा काम करा. चला नार्या चला हरिया. हा. अरे पाणी नाही तर दार ओढून घेऊ ना. हा लाईट गेलेली, मोटर पाणी गेलेली, लाईट आलं पण. हा मग तवर दार ओढतो. तू घेतो का मी घेऊ? अरे अरे माझं वजन केवढं, त्याचं वजन केवढं, आणि माझं वजन 1.5 मला नाही जपणार की. तू वड हरिया. तुझं असंच आहे. बरं बघतो मी प्रयत्न करून. तुझं 1.5 वजन आहे जास्त आहे. होय त्यापेक्षा 1.5. हा तूच वड. हा आईला बरं आहे बकरा बनवतो याला का. बकरा वड वड. अरे नुसतं बोल बच्चे नाही लागा तू. कामाच्या नावाला आग लावतो आणि मलाच पुढे घालतो काय. आता तुझं 1.5 जाऊ दे तिकडे. 1.5 इथं बा जीवाचा गाळाटा झाला. आयु आयु आयु. अरे दोघं ओढू नका. अरे वडकी गोरे नाही सटकलंय ते अडकून बसलंय नार्या. अडकलं तर अडकलं ना आपण पडलं. कसले दार रे ही. अरे सारा म्हणतात बावळा. चुकवत का तू. अरे सॉरी तोंडात आलं. हार का दार काय म्हणतात त्याला. अरे सार ओढून ओढून लय भूक लागली. माझा तर गळाठात झाला. अरे जेवायला पाहिजे रे. चल नार्या. अरे आपण ते खोर तर काढलं पाहिजे ना त्यातले. चल उठ उठ उठ. आईला चप्पल कुठे गेली. जाऊ दे बोलून चप्पल. अरे हरियाला हात लावला म्हणजे निघाल. मला नाही मला खऱ्याला कोणाला तर उचल. निघलं चल आता काय इकडे जाऊ. भुकाची टाइम होऊन गेला. 12 वाजून गेले. लय भूक लागलेला काय. चल दोघं जाऊ. चला इतका कटाळा चालू शी वाटणार बाबा. तुला पण कटाळा आला मला पण कटाळा आला. लय भूक हे कधी काढता येत काय माहिती. ते माहिती येतो म्हणलाय का 5-7 चुना लावितोय काय ते समजाना. बरबाद झालं. चला ना का पार मी स्वर्गात गेला येत आहे. अगं आलो ना. दम काढ ना थोडा. बाई लयच अवघड आहे बाई माणसं.
काय बाई ही पोरगी मला म्हणली मी थंड पाणी वगैरे ना त्या मम्मी तुम्हाला पाठवून देते बाता मोठ्या मोठ्या बाता धर नारळ पाणी पी. आणि डोंगावला था हो ही नारळ आणलाय माझ्या डोक्यावर आपटायला. अगं धर. नाही नाही आधी अग धड म्हणजे काय असंच डोसू का मी ती जी याला फोडायचा बिडायचा कोणी देतो फोडून देतो. अरे आई अगं आई तात्या भुकाचा टाइम झालाय भुका लागल्यात आम्हाला बरं ते खालच्यावर भाऊ घातलं माझ्या डोळा दार ओढून भुका लागल्यात होय का? अशी भूक लागली ना पर कावळे क्वाकाय लागल्यात अशी नाही, नाही. करायला लागले. ऐकून घ्या नुसतं गोर काताड गुण आहे का काही हाय का अक्कल काढीची एखादी म्हणन माझी सासू सासरे दीर गेलेत त्यांना पाणी काय तुकड्या पाण्याचं काय अक्कल आहे काय पुरीला आता काय आता ती त्याला पटली पण आता मला काय म्हणायचं सुनबाईला तर कळलं पाहिजे ना माझे 2 दीर रानात गेलेले सासू सासरे गेलेले त्यांना भूक लागली असेल काय आहे का नाही आणि ही कार्तेज जी सुहास आहे ना त्याच्या डोक्यात काय प्लॅन आहे काय तेच समजा ना मगाशी त्याला म्हणलं नाही मकात आमची मिटिंग चालू होती मकात कुठं मिटिंग असते का ही पोरग वाया जाणार म्हणजे जाणार त्याला मी मुद्दा म्हणलं त्याला टोचून बोलले मला हे ती म्हणतो नाही राजकारण फेजकारण मला अजिबात आवडत नाही मुद्दा म्हणलं मला 4 साड्या आण त्याला अक्कल एक हा करतो अगं राजकारण ही गचकरण आहे गचकरण मग त्याला अक्कल नको काय गरज आहे अरे आपले वावर हे सोडायचे आपले काय पिडून पाडा आपल्याला कधी त्या वाटेने आपण गेलेलो आहेत का नाही ना काय गरज आहे 7 पिढ्यात पुढे आपला काळा कुत्रा नाही गेलेलं आपल्या भावांकडे लक्ष द्यावं शेतीकडे लक्ष द्यावं ही शेती कोणासाठी त्यांच्यासाठीच आहे ना का मी सोबत घेऊन जाणार आहे वर तुम्ही आणि मी नेणार का नाही पदराला बांधू आता मी गेल्यावर तू माझ्या माग बागच मग मी तेच म्हणलं तुम्ही नाही नेणार तात्या आमचा हाल होणार ना नाही हाल नाही होणार भाऊ. आई तात्या त्या वैकीला तुम्ही काहीतरी बोलताय का डोक्यावर चढावली अहो ते मगाशी फोन केला होता तुम्ही काय म्हणले डब्याचं ते घेऊन येते म्हणली ना आता वाजले किती आता 12ला पोरं तिथून आले 2-2:30 वाजत आले आजूक नाही पहिल्या घरी जायचं तिथं लय लाड झालेले दिशू मालम फसू धंदा झाला नुसतं चिकना तुकडा त्याचा थोबाडा आहे देखणं गुणाने पार वाया गेलेली ती कार ती. मंगल एक काम करतो हं. मला तर तिला बोलता नाही येणार कारण गावातले लोक मलाच नाव ठेवतील तुम्ही नका ना मग बोलू. तू बोल ना तुझ्या पद्धतीने मी बोल ना तिला आज आता तिला कशी बोलते तिला घरातच ठेवत नाही आणि ह्यो आपला सोंड्या योग्य ना त्याच्या तंगड्या साळी ते त्याचं टंगड मी मोडतो तू ही ना तिला जरा सुधरव बाई, मनाने जरा टायमाला आता एवढं हे करायचंय आणि अजून जेवण नाही काही नाही बरं ते- पोरांना माझ्या भुका लागल्यात पोरांचं सोडा ते कसे तरणे ताटे तिला काय सांगून आले ते मला बीपीची गोळी आहे बाई तुझ्या सासऱ्याला शुगरची गोळी आहे हिच्या आई बापा हिने असं केलं मग तर केलं पुढं असतं. पुढं लगेच डबा पाणी सगळं घेऊन पळत आले आणि बरोबर आहे, थंड पाणी आणते थंडन बिंड हिची आज थंडच काढते चला घरी चला पहिलं आज काम राहणार कोणी करायचं नाही बरं मी काय काम म्हणतो बंद. ऐक ना हं. ते हरियाणाला पाठव ए बाळांनो नाही, नाही, नाही. हरियाणाला डबा नाही. घेऊन येता का तुम्ही? अहो हा? तुम्ही भूक लागली म्हणलं सगळ्यांनी घरी जायचं मी काही नौकर नाही मी एकटे काम करणार नाही चला आज अगं सुट्टी. मंगल तुला समजत नाही, कसं नाही, नाही? नाही, सुट्टी. घर जवळ आहे का नाही बाई चला कामच नाही करायचं आज वावरात चला ठीक आहे. ठीक आहे भाऊ, चल. दर हे घे. कशाला ते नारळ चल. फिरळ वझे चला 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 दमन चल चालता यायला तात्या वैताग आलंय आजचा दिवस का बरं लवकर जाईना मला काही कळलं नाही जाऊन दे बाई. हे आज तो काय भारी भारी रील यायला लागल्यात ना ही लयच मस्त आहे बाई काय ग कोण मस्त आहे रील रील मस्त आहे रील मस्त आहे हम्म. अगं बेशरम वाजलेत किती वाचलेत आता 3 वर थोबाड करून म्हणते 3 वाजलेत आम्हाला गिळायचं बिळायचं काय तुझ्या डोक्यात घुसलं नाही काय डबा द्यावा काय करावा अहो ते ना आत्या मला ना लय कंटाळा आलता बघा मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं मला आज खूप वैताग आलाय त्यामुळे मी काहीच बनवणार नाही बाई आणि तुम्हाला अशी कधी म्हणली हा म्हणली अगं तुला जाऊन जाताना म्हणलं अगं बाई मला बीपीचा त्रास आहे तुझ्या सासऱ्याला शुगरच्या गोळ्या लागतात तू म्हणले हा मी देते डबा लावून आणि खुशाल हे छान ते छान तू लाज धरग बेशरम हा आता ह्यात काय लाज वाटण्यासारखं जे आहे तेच सांगितलं ना खोटं खोटं तर नाही बोलते खरंच बोलतीये कशी बिनलाजी ग तुला जर अशी उपाशी गाडली असती तू काम केलं असतं का रानात ओ आत्या जरा लिमिट मध्ये बोला बरं का काही बोलायचं नाही मला
तू लिमिट मध्ये वाग कळलं का तुम्ही काय माझी आई नाही मला असं काय पण बोलायला. हा आई नाहीये तुझी आई असते तर पळाली असते ना. बाई माझ्या आईला शुगर, बाई माझ्या आईला बीपी. इथं सोंग करत नसते ना बसली मोबाईल घेऊन. बघा बघा किती ताकद आहे तुमच्यात भांडण्यात आणि मला म्हणते भूक लागली. कोणत्या अँगलनी वाटते तुम्हाला भूक लागली? अगं अगं लाजर कोणत्या अँगलने वाटतं तुझं काय? तुझी काय इच्छा? मी चक्कर येऊन उताने पडावं काय तिकडं आणि माझी तिरडी निघावा त्याची वाट बघत. मला काय फरक आहे? काय अगं काय फरक आहे? अगं एवढी कशी निकट काय जायची तू? काय फरक आहे? आत्या मला हातबीत लावायचं नाही. मी तुम्हाला आधीच सांगते लय सहन करून घेतलंय मी तुम्हाला सांगितलं होतं मला ह्या सगळ्याची सवय नाहीये. मग तुम्ही कशाला बरं माझ्यावर हे ठेवता? तू कधी म्हणली बाई मला सवय नाही? तुला नाही थापा थुपा करायची सवय नाही? काय म्हणते पोरगी मला याची सवय नाही? मला सांगा हे दोघं कशासाठी तिथं? ह्यांना सांगा ना तुम्ही काम घरात माझ्या मदतीला कोण येतं का? कोण येतं का? तुला ते चपात्या लाटू लागते? मला लागतील ना. असे तरी काय कामाचे आहेत ते दोघं? अगं पूर्वा तुला काय आहे का नाही पण लाज शरम? आम्ही तिकडे रानात काम करू राहिलो. तू काय म्हणली होती सकाळी डबा घेऊन येते. टाइम किती झाला आता? अहो मग नाही आले एक दिवस तर मग काय असं करताय तुम्ही? एवढं तमाशा का म्हणून घालताय? एक दिवस उपाशी नाही मरू शकत बाई म्हणजे आम्ही काम करतो ती आमची चुकी आहे का? मम्मी पण इथं काम करते दिवस रात्र काय काम काम केलं करते. तू? मोबाईल बघायचं काम करते फक्त तेवढं. मस्त छान वा. अगं काय असं थोबड सडकू वाटतं मला तुझं. मामा या त्यांना समजून सांगा मी तुम्हाला नाही आधीच नाही ती सांगते. बोलते ती खरं आहे. तोंडच केसलं पाहिजे तुझं. मी काय म्हणते ह्यो आपल्या नाही नाही. नाही ते जाऊन दे ह्यो आपल्या निदान त्या दोन्ही दिरांकडे बघ. हा? काय बघायचं रोजच बघते त्यांची सारखी खबर. ते किडा कुठे गेला ते बघा. तो त्याला सुवास काय ना खोऱ्याने ठोकीतो मी कुठे आता. काढलाय ते हा? हा त्यालाच मऊ करावं लागणार. ऐका हिचं ही ना डोक्यावर बसलेली ही पार ना कामातून गेली त्या मोबाईलच्या नादी लागून तिच्या भावाला कोण येते त्याला फोन करा आणि त्याला बोलून घ्या. बाई तू तुझी त्याला जात फोन कर. तुझ्या फोनवरून फोन कर. माझ्याकडे नाही नंबर. नाही नाही तुला सवय नाही ना तुला कामाची. आमची तर काम लागत आम्ही ना ऐक खाऊ रेडे अशा घरात ठेवू शकत नाही. तू निघ. मी काय जाईन? मी लग्न करून आलेली आहे घरात. कुठे गेला ते टोंगळा? कुठे गेला? मगाशी म्हणला गावात जातो. कुठे गेला ते? मग तेच मी तुम्हाला म्हणते तू कुठं खपलाय? आता काय त्यांनी तेच करावे का? तुमच्या माग मागच फिराव का? त्यांना काही काम धंदे नाही का? हे कसे तुमच्या काम माग धंदे माग आहेत? फिरतात? काम करतो तू गावातली काम करतो. अगं हे लेकर माझे किती काम करते. 2 माणसाचं एकटं काम करते. यांचा जीव एवढा आहे तरी आणि तुम्ही धष्टपुष्ट घराने बसताय. नाही नाही मी माझ्या भावाला बोलूनच घेते आता. घे, लय घे, झालं बोलून घे. तुमच्या लाव फोन. लोकांचं. लाव ना अगं फोन. बोलव बोलव. तुझा भाऊ खातोय आम्हाला. आम्हाला भावाला बोलून घेते. हॅलो हम्म. अरे भावडा रडायचा पगडा करीन तेवढा फक्त. तू लवकर घरी ये आणि मला इथून घेऊन जा. मला इथं राहायचंच नाही असल्या लोकांपाशी. आम्हीच ठेवणार नाही. चल बोलव. भावाला शाजूक पाण्याने. अहो ते सुवास कुठे गेलाय त्याला हा फोन ये करा. लवकर तू. हा? कुठं कुठे आला? कुठे गेलता रे? ओ तुम्ही काय झोपेते का जरा? तुम्हाला कळत नाही का तुमच्या घरात माझी हाल चालली आहे? दादा, हे असं कुठं असतं का? अशी माझं वहिनीने आम्हाला. थोड्या दिवस थोड्या दिवस कोणाच्या वहिनीने आलं? ऐ, चल साडी घाल दुसरी. आपल्याला मीटिंगला जायचंय. कुठं मीटिंगला जायचंय तुला? ए, दादा, meeting कुठे आहे इथं? थांबा रे. हं. महिला बचत गट आहे ना हं. तिथं मीटिंग आहे. तुझी मीटिंग काढू. हा, चल तू मस्त भाषण दे आम्ही तुला लिहून देतो. हं. जे आता खोऱ्यानीच वाकडा करीन मी. तुझं मीटिंग काढू काय? अरे इथं 3 वाजत आले तर आम्हाला अजून भाकरीचा तुकडा नाही. हॉटेलला जायचं ना जेवायला. हॉटेलला जायचं मग राहणार तिथं काय म्हणला? हा? सांगतो तिला मी डबा पाठवून देतो. डबा दिला आला का डबा घेऊन आली का? मोबाईल बघती इथं. हा, reels, reels. Reels. नाही, तिला मी ती वाचल दिलत भाषण तुझं थोबड लाल होईन बरं का आता. तू तिची बाजू घेऊ नको. प्रॅक्टिस झाली ना. ए ए ए ए बैला बैल बैल झालं का भाडकू रे? प्रॅक्टिस झालं का थोबड करून करतो. आम्ही मरायला लागलो तिथं. कशाला रे पाहिजे ना तुला ते मी इथं उभा राहतो तिथं उभा राहतो. तुझं घर सांभाळता येतं का तुला? बायको सांभाळता येते का तुला? अरे तुझ्यापेक्षा बार कंदे येत. तुझे भाऊ दोन्ही चांगले येत. तुम्ही कसं का होईना पण ती काम करतेत ना शेतामध्ये. आणि तू गावातली कामं करतो. ए, तुम्ही शांत बसा. हा, तुम्हाला आणि काय कळतं रे? आमच्या पोटातच सवय आहे इथं. ध्यानानं वाळानं पण दिसायला तू लागलं. ए ए ए भूक लागलं तू ना किती वेळा गिळलं ग सकाळ धरू? किती वेळा गिळ? मी दोनदा जेवले बाई. बघा दोनदा पण जेवली. तुम्ही सकाळी खाऊन जायचं ना. रानात कोणी सांगितलं तुम्हाला? अरे आम्ही रानात खाऊन गेलो तर रानातले काम कोणी करायची? आई सकाळ सकाळ केलं नाही तर खायचं कसं? बरोबर आहे ना. ते खायचं पियचं सध्याला बाजूला राहू दे. हे बघ तुला सांगतो तिथं गेलं का म्हातारे बाई असते बघ. त्यांच्या पाया पडायचं. मी बाई. व्हिडिओ काढायला लावलेला आहे. म्हणजे काय वाटेल माहिती का लोकांना का म्हाताऱ्या माणसाची किती काळजी घेती.
काय झालं होतं दाजी? संस्कार चांगले पाया पडायचे. संस्कार ते काय फोन केला मला अरे वा तू पण आला याला का? थोबाड घेऊन आला देवता. आणि तुला आहे ना अरे कुठं फिरशील रे एवढं पाप कुठं नाही नाही फिरशील तू संस्कार आई बापाला इकडं तळीतो आणि गावातल्या लोकांच्या पाया पाडीतो होय. संस्कार शिकवतो कुठं फिरशील एवढं पाप आणि देवता आला भाऊ. हा. ते प्रचाराला बरं झालं तू आला. पण काय झालं ताई तुला काय फोन केला अर्जंट अरे बोलवलं पण मला हे नुसतं त्रास द्यायला लागलं मला इथून घेऊन चलतो आता. अरे का त्रास बरं? तू देते का आम्ही देतो उपास अहो, आत्या नाही नाही मामा. तुझ्या बहिणीला तुम्ही काही शिकवलं नाही मोठ्यांशी कसं वागावा काय करावा हा खाणं पिणं काय असं काही वळण लावलं का नाही रे तुझ्या बहिणीला अहो. कारण सद्दिवशी मालम फसू धंदा आहे ह्यो. आता बाई माझी बहिणी चांगलं वळण आहे ती बाहेरगावी शिकलेली पुण्यात शिकलेली लय चांगलं वळण आहे. इंजिनिअरिंग लय झालेली चांगलं तिची. वळण आहे. इंजिनिअरिंग सासूबाईला बिलकुल एवढं पण वाकडं बोलत नाही मग है ना? नाही नाही मग इंजिनियर करून द्यायचं ना भाऊ शेतकऱ्याला का दिली अहो आमचे मम्मी बाप म्हणले शेतकऱ्याला माणूस की राहते शहरातलं अवघड राहतं त्याच्यामुळे तुमच्या घरी दिले तुम्ही खुशाल भांडता होय तिला तू माणूस की करायला लागला भाऊ आमची तिने दिंडी काढली अहो माझी बहीण तशी नाहीये तशी तुम्ही नाही काय बोलताय तुझ्या बहिणीला घ्यायचं निघायचं इथून लगेच चालतं व्हायचं मी नाही घेणार बा आजपर्यंत कधीच टायमाला जेवण नाही भेटलं आम्हाला कधीच ही बघ मी किती सुकून गेलोय आहे का 2 किलो वजन कमी झालंय काय राहिले का जीव पावशेर वजन कमी झाले. अहो मामा जर तुम्ही एवढे सुकून गेले असते तर तुम्ही लुकडे लुकडे झाले असते एवढे जाड गेली नसते का तर. माझ्या शरीरावर गेली का परत ए थोबाड तोंडी तुला कळत नाही का कमीत कमी जेवायला तरी देत जाय ना टायमाला. हा अरे ताई तू माझं ऐक आपले मम्मी पप्पा सारखेच आहेत आत्या मामा तू कशाला असं करते तुला कधी राहण्यात नेलंय त्यांनी आता आम्हाला माहिती तू कॉलवर बोलते तेव्हा घरीच असते तू कधी राहण्यात नाही गेली अरे फक्त जेवण घालायचंय जेवणाला काय अडचण नाही तुला का बरं असं करते तू त्यांच्या जागेवर आपले मम्मी पप्पा असते तो असंच केलं असतं तेवढं तर कळलं पाहिजे ना तिला काय? सांगतोय मामा मी करीन ती सुधार होत असते थोडीफार चूक ताई आपल्या आईवडला सारखे आहेत आते मामा समजूतदार येत असं करू नको त्यांना टाइम टू टाइम जेवण तरी घालता तू आता इलेक्शनचं बोलतोय मी आता याच्या आधी पण तू असंच केलेलं आहे आतापर्यंत. हा कधी टायमर त्यांना नाश्ता नाही चहा पाणी नाही जेवण नाही एवढे दिवस मी ऐकून घेतलं. हा मला जाऊ द्या आज नाही उद्या सुधरण पण मुद्दाम करतील तुम्ही तुझ्या साईडनं बोलतो म्हणून. नाही तसं नाहीये. तसंच आहे तू कसं आहे मग? तू खाल्लं ना तू जेवली ना मग लाज वाटते का नाही का? थोबाड तोंडी? हा? नाही, काय नाही, म्हणती? विचार किती जाऊ दे झाले? दाजी तिच्यावरची मी माफी मागत माझ्या बहिणीवरची याच्या पुढे असं तू होणार करतो नाही स्वयंपाक मग. मी समजून सांगतो दाजी तुम्ही समजून घ्या याच्या पुढे असं होणार नाही स्वयंपाक दाजी कर, जाय, चपात्या भाजी कर. असं एवढं तापू नका दाजी तुम्ही करीन ती मी सांगतो समजून त्याला याच्या पुढे नाही चूक होणार मी माफी मागतो अजून हा, काही ठीक आहे बरं आता स्वयंपाक केलेला आहे का नाही हा कर कर नसला केला तर कर. बाई कर अगं लवकर इथं पोटात भुका लागल्या मी काय म्हणते ऐकून माघारी गेली. मी पोरांनो ऐका मी काय म्हणते बरं नाही ना तुला रानातली सवय तर आम्ही तुला म्हणतो का ग रानात चल कर कमीत कमी आम्हाला तू घरी बसून घरचं काम करून खायला तरी बाई वेळेला दे हा तसं मी भाजी वगैरे केली फक्त चपात्या लाटायच्या मी चपात्या कर ना लाटायच्या. मग कर ना हा. आणि चुलीवर कर उन्हात चल करता येईल गॅसवर नाही चुलीवर कर नको रे आता एवढं पण नको लेकराला करू दे उन्हाचं आपल्या बाई. घरातच चुकले मी इथून मी- पुढं जाऊ असं दे. माझ्याकडून मी काय- चाललो गावाचा विकास करायला अरे इथं घराचाच वाट उचललंय माया. घरातला विकास बघ चल घरात चल करता येईल. घरा पुढं चालली ना घरात तिकडे ठेवा ती. मी पाहून आलो चल आमरस कर चल हा, हा. चल आंबटच बाई. कर. आमरस खाऊ. पाहा ना माणूस चला. चल आमरस कर आणि बघा. मस्त करा गोड गोड काय बाबा, सुवास आंबे झाडच लावली. सुवास पण मी काय म्हणते पहिल्यापासून जर तू लक्ष दिलं असतं तर एवढा गोंधळ झाला असता का पर पाहुण्याच्या दारात जायची वेळ आली असते का म्हणून गावचा भाऊ कारभार कमी करायचा आणि घरचा कारभार पहिला बघायचा तेव्हा संसार टिकत येत कळलं का चला चल. त्या 2-2 घास खाऊन चल